या सुंदर सकाळच्या वेळेस मी प्रभूला धन्यवाद देतो. तुमच्यामध्ये देवाने सुंदर संधी दिली. तुम्ही तुमच्या समोर या आणि देवाची आराधना आपण एकत्र मिळून करावी. आणि आजचा हा दिवस ईस्टर संडे, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस, आणि म्हणूनच आज आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये एकत्र आहोत. जरी आपण एकमेकांपासून लांब असलो तरी आत्म्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र आहोत आणि एक आत्मेने, एक अंतःकरणाने आपण देवाची आराधना करणार आहोत. जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात आणि मी ह्या ठिकाणी आहे, तरी परमेश्वराचा आत्मा तुमच्या घरामध्ये आहे आणि या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहे. आणि त्या परमेश्वराची आपण आराधना करणार आहोत. आराधनेची सुरुवात करण्यापूर्वी स्तोत्रसंहिताचं वाचन करून आपण आराधनेची सुरुवात. स्तोत्रसंहिता 118 अध्याय आणि त्यातील 1 आणि 2 वचन आणि त्याच्यानंतर 14 पासून 24 पर्यंत आपण सर्वजण वाचणार आहोत. त्याच्यानंतर आपण आराधनेची सुरुवात करूया. परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकार स्तुती. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. 14 पासून 24 पर्यंत. परमेश्वर माझे बळ व माझे भीक आहे, तो माझे तारण झाला. उत्सवाचा कारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करेल. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करेल. मी मराव्याचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करेन. परमेश्वराने मला जबर शासन केले, तरी मला मृत्यूच्या हवाले केले नाही. माझ्यासाठी नीतिमत्वाचे द्वारे उभा, म्हणजे मी त्यातून प्रवेश करू. परमेश्वराचे उपकार स्मरण करेन. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून नीतिमान प्रवेश करू. तू माझे ऐकले आहे, तू माझे कारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोणशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असतो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद करू. आमेन. या आपण देवाच्या आराधनेमध्ये जाणार आहोत. आराधना करत असताना आपण आपल्या आत्म्याने, आपण अंतःकरणापासून देवाच्या गौरवासाठी एकत्र येऊ. खरोखर प्रभूची उपस्थिती प्रियानो आपल्यामध्ये यावी आणि खरोखर देवाचा आत्मा आपल्याकडून अपेक्षा करतो की त्याची उपासना, त्याच्या उपासनेने आत्म्याने खरेपणा करणार आणि म्हणूनच त्याची आराधना करत असताना आत्म्याने खरेपणा देवाच्या आराधनेमध्ये देवाला धन्यवाद, त्याच्या नावाचा गौरव आणि त्याच्या नावाची महिमा करू. Let
सामर्थ्य आमचा परमेश्वर आहेस प्रभूजी, तू गौरवशाली आमचा देव आहेस. खरोखर या सुंदर परिस्थितीत उपस्थित आहेस. तुझी इच्छा आहे की आम्ही तुझा आदर करू, तुझं गौरव करू. मरणावर विजय मिळवलेला तो ख्रिस्त आहेस. आम्ही धन्यवाद स्तुती करतो. तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद. तुझ्या सामर्थ्य नावाची महिमा आणि प्रशंसा समजतो. प्रभुदेवा, खरोखर यावेळेस आम्ही सर्वजण तुझ्या चरणांमध्ये एकत्रित असताना प्रभुदेवा आमचं अंतकरण मन आमचं हृदय तुझ्या आत्म्या आणि खरेपणाने किती आम्ही तुझ्या आराधना करण्यासाठी आम्हा सगळ्यांना देवा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुझ्या गौरवी सामर्थ्य नावामध्ये असतो. येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊया. त्याच्या नावाचं गौरव करू आणि त्याच्या नावाचा आपण गौरव करू. आणि तुम दिल में ऐसे बस गए हे गीत आपण गाऊया आणि देवाचं गौरव करू.
त्यानं आनंदमय केले होते यानं, तर त्याबद्दल अजून एक गीत धन्यवाद दूंगा। मेरा यीशु सबसे प्यारा, इस जग में वो सबसे न्यारा। Praise the Lord। Just
सब जाता रहे, तुझ में नया मैं बनूं, हुजूरी हो तेरी मुझ में, है कल तेरी मैं बनूं, पिछला सब जाता नवीन जीवनामध्ये तुला सोबत घेऊन चालवले आमच्या बरोबर आहेस, तो आमच्यामध्ये आहेस, हा एहसास आम्हाला नेहमी असावा आणि खरंच विश्वासामध्ये तो आम्हाला वाढव, पवित्र आत्म्यामध्ये तो आम्हाला वाढव, तुझा गौरव तुझी महिमा सतत आमच्या मदत करेल प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस परमेश्वराने आपल्याला ही सुंदर संधी दिली त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी, आणि सुंदर आनंद आपण सर्वांनी एकत्र मिळून केलेली. आणि मी विश्वास ठेवतो की तुम्ही आमच्यासोबत नक्कीच आराधनेमध्ये भाग घेतला असेल आणि नक्कीच आज आपण सर्वजण एकत्रपणे देवाची आराधना केली. परमेश्वराच्या आराधनेत असताना आणि देवाच्या प्रार्थनेत असताना यावेळेस आपण देवाच्या वचनातून सुद्धा काही गोष्टी यावेळेस पाहणार आहोत. आजचा दिवस हा प्रत्येक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस आपण पुनरुत्थानाचा दिवस, येशू ख्रिस्ताचा मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत होण्याचा दिवस म्हणून साजरा करतो. आणि आजच्या ह्या दिवशी आपण सर्वजण देवाची आराधना करण्यासाठी एकत्र येत असतो. पण लॉकडाऊनमुळे आपण सर्वजण एकत्र येऊ शकत. तरी पण ज्यावेळेस आपण सर्वजण, तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात आणि मी या ठिकाणी आहे, तरी पण आपण देवाच्या वचनातून काही प्रोत्साहित करणाऱ्या, काही उत्तेजित करणाऱ्या गोष्टी आपण त्यावेळेस पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण ईस्टर संडे किंवा पुनरुत्थानाच्या दिवसाकडे पाहतो त्यावेळेस खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.
पण प्रामुख्यानं एका गोष्टीवरती मी प्रकाश टाकू इच्छितो. आणि माझ्यासोबत जर तुम्ही उघडलं लूका सुवर्तमान याचा 24वा अध्याय, लूका सुवर्तमान याचा 24वा अध्याय, आणि त्यातील काही वचनं मी तुम्हाला वाचून यावेळेस दाखवणार आहे. लूका सुवर्तमान याचा 24वा अध्याय 1 ते 6 वचन तुमच्यासाठी मी वाचतो. प्रभू येशूचे पुनरुत्थान. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधित द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून झोप लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडले. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता, तेव्हाच त्याने तुम्हाला सांगितले याची आठवण करा. या ठिकाणी आपण ती घटना पाहतो जी सर्वांना प्रचलित किंवा सर्वांना माहिती असणारी अशी घटना आहे. मरिया आणि तुझ्याबरोबर अनेक कित्येक स्त्रिया या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला सुगंधी द्रव्ये लावण्यासाठी भल्या पहाटेस, पुनरुत्थानाच्या दिवशी भल्या पहाटेस निघालेल्या आहे. आणि ज्यावेळेस त्या कबरेजवळ येतात त्यावेळेस त्या विचारत असतात की आमच्यासाठी कोण बाजूला करेल. पण ज्यावेळेस त्या कबरेकडे पाहतात त्यावेळेस अगोदरपासूनच धोंड बाजूला केलेली आहे. आणि आपण पाहतो की धोंड बाजूला केल्यानंतर त्या ठिकाणी देवदूत प्रकट होतात. आणि ते देवदूत जे आहेत ते त्यांना काही संदेश या ठिकाणी देतात. आणि तो संदेश असा आहे, ते असं म्हणतायत की तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता, तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. आज बरेच लोक येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान दिवस साजरा करत असताना काही गोष्टी जाणीवपूर्वक विसरलेल्या आहेत. आणि काही गोष्टींची जाणीवपूर्वक त्यांच्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टी त्यांना ठाऊक नाहीत किंवा या गोष्टी पूर्णपणे त्यांच्या डोक्यातून निघून गेले. आणि आज हा दिवस हा आठवण करण्याचा दिवस आहे. आज देवदूत किंवा देवाचं वचन आपल्याला पुन्हा एकदा आठवण करण्यासाठी सांगत आहे. काही गोष्टी ज्या आपल्या डोक्यातून पूर्णपणे बाजूला केल्या गेल्या असतील, कारण परिस्थिती तशा प्रकारची आहे. आजूबाजूला आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी निराश करणार आहेत. बऱ्याचशाच गोष्टी जशा प्रकारे सर्व लोकांचं काम यावेळेस थांबलेलं आहे आणि घरामध्ये येणारा पैसा थांबलेला आहे. त्याच प्रकारे जर आपल्याला काही चांगल्या चांगल्या गोष्टी खायच्या असतील तर त्या गोष्टीवरती निर्बंध आहे. किंवा जर आपल्याला असं वाटतं की मी कुठेतरी फिरायला जावं तर त्या गोष्टीवरती निर्बंध आहे. जर मला असं वाटत असेल की मला घरात बसून कंटाळा आलेला आहे, मी बाहेर फिरून येऊ का, तर त्या गोष्टीवरती निर्बंध आहे. आणि आपल्याला कदाचित या गोष्टीची पण भीती आहे की मी बाहेर पडलो तर कदाचित मला सुद्धा काही आजार होईल का, मला सुद्धा कदाचित त्या गोष्टीनं माझं सुद्धा कुटुंब ग्रासलं जाईल का, येणाऱ्या दिवसामध्ये मी माझं भविष्य कशा प्रकारे पाहतो. आणि जरी कदाचित लॉकडाऊन येणाऱ्या दिवसामध्ये जरी उघडलं तरी मार्केट कशा प्रकारचं असेल, माझं काम पुन्हा चालू होईल की नाही होईल, आणि जर झालं तर मला माझा पगार देईल की नाही देईल, आणि कोणत्या प्रकारच्या गोष्टी माझ्या कुटुंबामध्ये असतील, येणाऱ्या दिवसामध्ये सर्व काही सुरळीत तिथून पुढे चालेल की नाही चालेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण चिंता करत झालेलो आहे. आणि हे सगळं होत असताना काही गोष्टीची जाणीवपूर्वक आपल्याला आठवण राहिलेली नाही. आणि पुन्हा एकदा देव तुम्हाला मला काही गोष्टींची आठवण करून देतात. आजच्या दिवशी हा आठवण करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी देवानं तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलं याची आठवण करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी या गोष्टीची आठवण करण्याचा दिवस आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी काय करू इच्छितो किंवा प्रभू येशू ख्रिस्त काय करू शकतो या गोष्टीची आठवण करण्याचा दिवस आहे. या गोष्टीची आठवण करण्याचा दिवस आहे की येशू ख्रिस्ताने केवळ येशू ख्रिस्ताने केवळ मरण स्वीकारलं नाही किंवा क्रूसावरचं ते क्रूर मरणच केवळ स्वीकारलं नाही, पण तो पुरला गेला, गाडला गेला आणि मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला याची आठवण करण्याचा दिवस आहे. येशू ख्रिस्त केवळ मरणातून जिवंत झाला एवढंच नाहीये, तिथे इतिहास थांबत नाही, तर येशू ख्रिस्त सदा सर्व काळासाठी जिवंत आहे याची आठवण करण्याचा हा आजचा दिवस आहे.
आणि म्हणूनच आज आपण आपल्या मनामध्ये या गोष्टीची आठवण करूया की माझ्यासाठी येशू काय करू शकतो किंवा माझ्यासाठी येशू काय करण्याचा हाच दिवस आहे. पुढे जाऊन आपण जर वचन वाचलं तर लूका शुभवर्तमानाचं 24व्या अध्यायामध्ये काही लोकांना त्या गोष्टीचा विसर पडला होता आणि येशू ख्रिस्ताने स्वतः त्यांना काही गोष्टींची आठवण करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. लूका शुभवर्तमानाचा 24वा अध्याय आणि त्याच्या 22व्या वचनापासून ते 27व्या वचनापर्यंत मी तुम्हाला सर्वांसाठी वाचतो. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेच गेल्या होत्या त्यांनी तर आम्हाला थक्कच केले, त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तू जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्याला तो दिसला नाही. मग तो त्याला म्हणाला, आपण निर्बुद्ध व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांना ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याच्या अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. या ठिकाणी दोघे जण अशा आहेत की ते अमाऊस गावाच्या वाटेवरती निघालेले आहेत आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झालेला आहे तो त्यांच्यासोबत चालत आहे आणि चालत असताना काही गोष्टींची चर्चा त्यांच्यामध्ये होत आहे आणि चर्चा होत असताना त्या दोघांच्या संभाषणामधून त्यांनी असं सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताला की आम्ही तर असं ऐकलं की ज्या स्त्रिया कबरेकडे गेल्या होत्या त्यांना तर येशूचं शरीरच सापडलं आहे. देवदूतांनी त्यांना दर्शन दिलं आणि देवदूतांनी सांगितलं की येशू ख्रिस्त उठलेला आहे आणि जाणीवपूर्वक ते दोघं जण आणि त्याच्याबरोबरचे सर्व शिष्य मरिया आणि त्याच्याबरोबरच्या स्त्रिया हे सगळेजण विसरले होते की येशू ख्रिस्ताने ही भविष्यवाणी करून ठेवली होती की मी मरणातून जिवंत होतो. आज तुम्हाला मला या जगाच्या अंताविषयी बऱ्याच भविष्यवाण्या बायबलमध्ये पाहायला मिळतात. आज या जगाच्या पुढे काय होणार आहे, आज हा कोरोना व्हायरस असेल किंवा लॉकडाऊन असेल किंवा जी भयानक भीती ह्या जगामध्ये पसरलेली आहे या सगळ्या गोष्टीविषयी बायबलमध्ये भविष्यवाणी आपण पाहतो. आणि इतकंच आपण पाहत नाही तर या जगाचा शेवट काय होईल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. या जगामध्ये पुढे काय घडणार आहे या गोष्टी सुद्धा बायबलमध्ये पाहायला मिळतात आणि या नंतर पुढे काय होणार आहे या सुद्धा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण जाणीवपूर्वक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे या गोष्टी विसरलेले सुद्धा पाहायला मिळतात. आणि म्हणून आज मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुनरुत्थानाच्या दिवशी या गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की इकडे इतिहास संपत नाही, या ठिकाणी इतिहास नाही संपत. जरी तुमच्या मनामध्ये निराशा असेल, जगामध्ये जरी निराशा असेल, जगामध्ये सर्व काही परिस्थिती बिघडली जरी असेल तरी पण इतिहास या ठिकाणी संपत नाही किंवा या ठिकाणी शेवट होत नाही. या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला उत्साहित करणार आहे, प्रोत्साहित करणार आहे. अमाऊस नावाच्या वाटेवरती प्रवास करणारे दोघे जण स्त्रिया ज्या येशू ख्रिस्ताला सुगंधित द्रव्ये लागायला आलेल्या होत्या, सर्व यहुद्यांच्या भीतीनं दरवाजे बंद करून बसलेले सर्व शिष्य या लोकांना देवाच्या आत्मेने येशू ख्रिस्ताने देवदूतांनी याची आठवण करून दिली की तुमच्यासाठी खूप उज्ज्वल असं भविष्य मी ठेवलेलं आहे, तुमच्यासाठी उज्ज्वल अशा गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त हा केवळ क्रूसावरती मेला नाही तर मरणातून जिवंत झाला याच्याविषयी आठवण करून देवदूतांनी त्याला दिली. आज मी तुम्हाला आठवण करून देतो की येशू ख्रिस्त जिवंत आहे. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी महत्व आणि सामर्थ्याने काम करू शकतो. कारण बायबलमध्ये बऱ्याचशा गोष्टी विसरलेले पाहायला मिळतात. जर आपण पाहिलं की लोक त्या काळामध्ये भ्रमात पडले होते, जर आपण येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन चरित्र जरी पाहिलं तरी आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने या गोष्टीकडे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस जीवन जगत होता त्यावेळेस शास्त्री पुरुष वारंवार त्याच्याकडे यायचे. शास्त्री पुरुष कोण होते ठाऊक आहे? शास्त्री पुरुष बायबल वाचलेले लोक होते. शास्त्री पुरुष तेच लोक होते ज्यांनी यशाचा ग्रंथ वाचला होता. शास्त्री पुरुष तेच लोक होते ज्यांनी इर्मयाचा ग्रंथ वाचला होता. शास्त्री पुरुष तेच लोक होते ज्यांनी नियमशास्त्राचं काटेकोरपणे पालन केलं होतं. शास्त्री पुरुष तेच लोक होते जे मंदिरामध्ये रोज आराधना करत होते. शास्त्री पुरुष तेच लोक होते जे जिवंत देवावर विश्वास ठेवत होते की देव आहे म्हणून. आणि तेच लोक वारंवार येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारायचे, पुनरुत्थान आहे का? आणि इतर अशा बऱ्याच गोष्टी जर तुम्ही वाचलं मत्थ्याचं शुभवर्तमान 22वा अध्याय आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल मत्थ्याचं शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि त्याच्यामध्ये शास्त्री पुरुषांनी काही प्रश्न विचारलेले आणि शास्त्री पुरुषांनी प्रश्न विचारलेला 22वा अध्याय आणि 29व वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्याच्या पूर्वीची घटना जी आहे ती पुनरुत्थानाच्या प्रश्नाविषयी आहे.
जर तुम्ही 23व्या वचनापासून पुढे तुम्ही अगदी नंतर वाचू शकता 33व्या वचनापर्यंत, 22वा अध्याय मत्ती सुवर्तमान 23 पासून 33 पर्यंत. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं येशूचं पुनरुत्थान म्हणजे पुनरुत्थानाविषयी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि ते जगातल्या इतर लोकांच्या पुनरुत्थानाविषयी प्रश्न आहे. आणि त्या पुनरुत्थानाच्या प्रश्नामध्ये त्याला असं सांगितलेलं एक गोष्ट त्याला सांगण्यात आलेली आहे. ती गोष्ट जी आहे विवाहाविषयीची गोष्ट आहे. आणि ही सगळी गोष्ट सांगितल्यानंतर येशू ख्रिस्त त्यांना पुन्हा एकदा या गोष्टीची आठवण करून देतो. जसं 29व्या वचनामध्ये येशूने त्यांना त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे वचन जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला. येशू ख्रिस्ताने शास्त्री पुरुषांना या गोष्टीची आठवण करून दिली की तुम्ही शास्त्र वाचत तर खरे आहात पण भ्रमात पडलेले आहात. तुम्हाला बायबल वाचत तर तुम्ही आहात पण तुम्ही भ्रमात पडले. बरेच आज लोक संदेश ऐकत आहेत, बरेच आज लोक देवाचं वचन घरामध्ये बसून वाचत आहेत आणि बऱ्याच लोक प्रार्थना पण करत आहेत. मी असं म्हणत नाही की मी प्रार्थना तुम्ही करत नाही, मी असं म्हणत नाही की तुम्ही बायबल वाचत नाही, मी असं म्हणत नाही की तुम्ही बऱ्याच गोष्टी करत नसाल, करत पण असाल. पण याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की भ्रमात पडू नका. कारण परमेश्वराचं वचन तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुम्हाला सोडलेलं नाही, मी तुम्हाला टाकलेलं नाही, मी तुमच्या सोबत तर आहेच पण विजयी झालेला परमेश्वर मी तुमच्या सोबत आहे. आणि केवळ नुसता परमेश्वर नाहीये, तर तो परमेश्वर जो जगावरती जय मिळवतो, तो परमेश्वर जो सर्व आजारावरती जय मिळवतो, तो परमेश्वर जो सर्व गोष्टीची काळजी घेतो. कारण बरेच लोक या गोष्टीला जाणीवपूर्वक विसरतात. जसे शास्त्री पुरुषी विसरले होते, जसे आज बरेच लोक विश्वासाने विसरलेले की मी कोणत्या प्रकारच्या भविष्याला पाहत आहे. आज तुमचं भविष्य प्रभूमध्ये सुरक्षित आहे, तुमचं जीवन प्रभूमध्ये सुरक्षित आहे, तुमचं कुटुंब प्रभूमध्ये सुरक्षित आहे. ही गोष्ट विसरू नका. कारण येशू ख्रिस्त क्रूसावर केवळ मेलेला येशू ख्रिस्त नाहीये, तर तो मरणातून जिवंत झालेला येशू ख्रिस्त आहे. तो सदा सर्व काळासाठी जिवंत असणारा येशू ख्रिस्त आहे. आणि तो तुम्हाला जय देईल, तो तुमचं भविष्य सुरक्षित ठेवेल, तो तुमचा सर्व नोकरी सुरक्षित ठेवेल, तुमचं कुटुंब सुरक्षित ठेवेल आणि तो तुमच्या भविष्यामध्ये सर्व लागणाऱ्या सर्व गरजा तुमच्यासाठी पुरवेल आणि तो तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा तुम्हाला अनुभव सुद्धा करेल. शास्त्री पुरुष हे जाणीवपूर्वक विसरले होते की त्याला आम्ही प्रश्न विचारत आहोत की ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. त्याला आम्ही प्रश्न विचारत आहोत की ज्या येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये अधिकार आहे, मरणावरती त्याला विजय मिळवण्याचा अधिकार आहे आणि त्या येशू ख्रिस्ताला आम्ही प्रश्न विचारत आहोत. आणि म्हणूनच मसीहाविषयी ठाऊक असूच मसीहाविषयी त्यांना प्रश्न पडला. कारण त्यांनी शास्त्र भाग जाणले नाही, त्यांना या यशायाने सांगितलेल्या गोष्टीची आठवण राहिली नाही, यिर्मयाने सांगितलेल्या संदेशाच्या गोष्टीची आठवण राहिली नाही. आणि म्हणूनच अमाऊस गावाच्या वाटेवरती जाणाऱ्या त्या दोघांना येशू ख्रिस्ताने पुन्हा एकदा शास्त्रभाग समजावून सांगितला. मोशेने सांगितलेला शास्त्रभाग समजावून सांगितला, यशायाने सांगितलेला शास्त्रभाग समजावून सांगितला, संदेशाने सांगितलेला शास्त्रभाग समजावून सांगितला आणि सांगितलं की माझ्याविषयी संदेशाने अगोदरच लिहून ठेवलेले की मी मरणातून जीवन. आज तुम्हाला या जगाच्या अंतविषयी अगोदरच बायबल समजावून सांगत आहे की कसा अंत काय होईल, नेमकं या जगाची परिस्थिती काय असेल. आणि म्हणूनच तुमची अंतकडे अस्वस्थ होऊ नये. आज तुमच्या मनामध्ये जर निराशा असेल तर ती काढून टाका, तुमच्या मनामध्ये जर दुःख असेल, वेदना असेल तर ते काढून टाका, चिंता असेल तर ते काढून टाका. कारण परमेश्वर आज तुम्हाला अभिवचन देत आहे की या सगळ्यावरती विजयी परमेश्वर विजय देव आहे. जसं आपण लाजराच्या वेळेस जो लाजर येशू ख्रिस्ताचा प्रिय व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीविषयी आपण पाहतो की जो मेला होता, म्हणून 4 दिवस झाले होते आणि त्या प्रसंगाच्या वेळेस आपण ती गोष्ट पाहतो. जसं योहानाच्या सुवर्तमान 11व्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. योहानाचा सुवर्तमान 11वा अध्याय आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी लाजर मेलेला आहे आणि त्याला कबरेमध्ये ठेवून 4 दिवस झालेले आणि अशा प्रसंगाच्या वेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जातो आणि तो प्रसंग आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्या प्रसंगाच्या वेळेस जसं लाजराला मरून 4 दिवस झालेले आणि मार्था मरिया ह्या दोन्ही बहिणी लाजराच्या बहिणी आहेत आणि त्या बहिणीच्या जवळ येशू ख्रिस्त गेलेले आहे. येशू सोबत त्याचे शिष्य आहेत, बराच लोकांचा मोठा समुदाय आहे आणि त्या ठिकाणी मार्था त्याला असा प्रश्न विचारत आहे की प्रभू येशू ख्रिस्त तो शेवटच्या काळी मात्र जिवंत होईलच. आणि जशा प्रकारे 23व्या वचनामध्ये 11वा अध्याय योहाना सुवर्तमान 11वा अध्याय 23व्या वचनामध्ये येशूने तिला म्हटले तुझा भाऊ पुन्हा उठेल. पण मार्था त्याला म्हणाली काय की मार्था त्याला म्हणाली तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समय पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. पण येशू मात्र तिला या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देतो की जे तू म्हणत आहेस त्याच्याही पेक्षा सामर्थ्य वचन माझ्याजवळ आहे. आज तुमच्या मनामध्ये जी निराशा आहे त्याच्यासाठी हे सामर्थ्य वचन आहे. आणि वचन असं सांगतं येशूने तिला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असता तरी जगेल. देवाचं वचन आज तुम्हाला मला प्रोत्साहित करू इच्छितो
की पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. येशू ख्रिस्त म्हणाला पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आज तुमच्या आणि माझ्या मनामध्ये या गोष्टीविषयी जर भ्रम असेल, संदेशाच्या ग्रंथाविषयी जर भ्रम असेल, देवाच्या वचनाविषयी जर भ्रम असेल, तर एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवा, या गोष्टीची आठवण करा की येशू म्हणालेला आहे पुनरुत्थान जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. तुमच्या मनामध्ये जर याविषयी भ्रम असेल, याच्याविषयी माझ्या जगाचं काय होईल, माझं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल, याच्याविषयी जर भ्रम असेल, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या अभिवचनाची आठवण करून देऊ इच्छितो की माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल. पुन्हा उठवण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे, पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे, पुन्हा सर्व काही गोष्टी उभारण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे, पुन्हा सर्व काही गोष्टीमध्ये जिवंतपणा फुंकण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे आहे. आणि म्हणूनच आज तुमच्या मनामध्ये ह्या गोष्टीविषयी जागरूकता करा की परमेश्वराने या गोष्टीची आठवण तुम्हाला करून दिली. जशा प्रकारे अमाऊस गावाच्या वाटेवरती चालणाऱ्या त्या दोघांना, मार्था आणि मरियेला, जशा प्रकारे जी मरिया सुगंधी द्रव्य घेऊन कबरेजवळ निघाली होती त्यांना, त्याच प्रकारे येशू ख्रिस्ताच्या त्या पुनरुत्थान समयी जे शिष्य दरवाजा लावून बंद बसलेले होते त्यांना, त्या शास्त्री पुरुषांना, सगळ्यांना, जे आज घरामध्ये बायबल घेऊन बसलेले त्यांना, जे आज निराशेमध्ये बसलेले त्यांना, जे आज सर्व प्रकारच्या विवंचना आहेत त्यांना, ज्यांना ज्यांच्या अंतर्गत भीती आहे त्या सगळ्या लोकांना आज येशू ख्रिस्ताचं ते वचन आठवण करून देत आहे की मी तुम्हाला सोडलेलं नाही, मी तुम्हाला टाकलेलं नाही, मी पुनरुत्थित येशू ख्रिस्त आहे आणि पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर जो कोणी विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. तुमचं काम संपणार नाही, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संपणार नाही, तुमचं कुटुंबाचा नाश होणार नाही, तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा परमेश्वर आनंद घेऊन येईल, तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा परमेश्वर जिवंतपणा घेऊन येईल, तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा देव शांती आणि समाधान घेऊन येईल, तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा परमेश्वर त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव घेऊन येईल. आणि म्हणूनच आज आपल्या मनामध्ये ह्या गोष्टीविषयी पुन्हा एकदा आठवण करा, त्या देवाच्या वचनांची आठवण करा, त्या संदेशाने सांगितलेल्या वचनांची आठवण करा. जी वचनं आज मी तुम्हाला सांगितली त्या वचनावरती मनन करा, त्या वचनावरती ती पुन्हा पुन्हा ती वचनं वाचा. आज दिवसभरामध्ये ज्यावेळेस पण तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेस त्या वचनावर मनन करा, प्रभूसोबत वेळ घालवा आणि विचार करा की देव तुम्हाला कोणत्या प्रकारे त्या वचनातून बोलत आहे आणि सांगत आहे. आणि म्हणूनच हा समय जो देवाने तुम्हाला मला दिलेला तो समय आठवण करण्याचा समय, तो समय देवाच्या गौरवाचा समय, देवाची महिमा करण्याचा समय, देवाचे गौरवी कार्याचं वर्णन करण्याचा समय, देवाच्या महान कार्याची आठवण करून त्याचं स्तुती आणि त्याची महिमा करण्याचा समय. आणि म्हणूनच या समयाला निराश होऊ नका, या समयाला आनंदामध्ये परमेश्वराचं गौरव करण्यासाठी पुन्हा एकदा उठून उभे राहा. परमेश्वर तुम्हाला उत्सुक करतो, परमेश्वर तुम्हाला शक्ती आणि बळ देऊ इच्छित आहे. आणि म्हणूनच आज यावेळेस मी पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला समक्ष ठेवून मी तुम्हाला सांगत आहे की देवाच्या वचनाविषयी आठवण करा. आज हा पुनरुत्थानाचा समय परमेश्वराने तुम्हाला मला अभिवचन देऊन केलेलं आहे आणि त्या अभिवचनाला घेऊन मी तुम्हाला सांगत असताना काही गोष्टी परमेश्वराने या ठिकाणी तुम्हाला मला सांगितल्या, त्या गोष्टीची मनामध्ये आठवण करा आणि प्रभूकडून तुम्हाला अधिक पुनरुत्थानासाठी सामर्थ्य समजण्यासाठी मदत करू. देवाची ती अभिवचनं आठवण्यासाठी देव तुम्हाला मदत करो आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा सदैव नेहमी